श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, स्वामी आई यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थांच्या कृपेची आणि श्रद्धेची एक सुंदर कथा. भक्तांनो, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. अक्कलकोट जवळ एक गरीब पण मनाने अत्यंत श्रद्धावान माणूस राहत होता. तो रोज कष्ट करत होता, पण त्याचं नशीब जणू काही साथ देत नव्हतं. घरात अन्नाची कमतरता होती, मनात सतत चिंता होती आणि डोळ्यात निराशा भरलेली होती. एक दिवस त्याच्या मनात विचार आला, आपण कितीही कष्ट केले तरी आयुष्य बदलत नाही. आज स्वामी समर्थांकडे जाऊन मन मोकळं करायचं. तो अक्कलकोटला पोहोचला. वटवृक्षाखाली स्वामी समर्थ शांतपणे बसले होते. त्यांना पाहताच त्या माणसाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो काहीच न बोलता स्वामीच्या चरणी डोके टेकवून बसला. स्वामी समर्थाने त्याच्याकडे पाहिलं आणि प्रेमाने विचारलं, काय रे, एवढा उदास का आहेस? तो म्हणाला, स्वामी, मी खूप प्रयत्न करतो पण काहीच यश मिळत नाही. माझं नशीबच खराब आहे. स्वामी समर्थ मंद हसले. ते म्हणाले, नशीब खराब नाही रे, तुझी श्रद्धा डगमगते आहे. स्वामींनी त्याला जवळ बोलवलं आणि म्हणाले, उद्या सकाळी लवकर उठ. मनापासून माझं नाव घे आणि जे काम मिळेल ते पूर्ण प्रामाणिकपणे कर. कशाचीही चिंता तू करू नकोस. त्या माणसाने स्वामींचं प्रत्येक शब्द मनात कोरून घेतलं. तो रोज सकाळी उठून स्वामी समर्थांचा जप करू लागला. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल दिसू लागले. त्याला काम मिळू लागलं. लोक त्याच्यावर विश्वास ठेवू लागले आणि त्याचं मन शांत आणि समाधानी होऊ लागलं. काही महिन्याने तो पुन्हा अक्कलकोटला आला. यावेळी त्याच्या डोळ्यात दुःख नव्हतं तर आनंदाश्रू होते. तो स्वामी समर्थांच्या चरणी वाकून म्हणाला, स्वामी, माझं आयुष्य बदलून टाकलं. स्वामी समर्थ शांतपणे म्हणाले, मी काहीच केलं नाही. तुझी श्रद्धा आणि तुझा संयम यानेच तुला तारलं. मग स्वामी समर्थांनी एक वाक्य सांगितलं, जे आजही प्रत्येक भक्ताला आधार देतं. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भक्तांनो, आपल्या आयुष्यातही अडचणी येतात, संकट येतात आणि जर आपण स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवला तर मार्ग नक्की सापडतो. आजही श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कधीच एकटे सोडत नाही. श्री स्वामी समर्थ. जर ही कथा आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतर भक्तांपर्यंत शेअर करा. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.